मम्मा, आज तू माझ्या घरी आली आहे, तर आता तू माझ्या हातचं खाशील की मला तू खाऊ घालशील? तुझ्या हातचं खाईन. नाही, मला तुझ्या हातचं खायचं आहे. काय खाशील? साऊथ इंडियन नको, महाराष्ट्रीयन नको, मला काहीतरी वेगळं खाऊ घालशील? राजस्थानी चालेल. काय बनवशील? गट्ट्याची भाजी. ओके, डन. नमस्कार, मी विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज माझ्या मुलीसाठी बनवणार आहे राजस्थानी गट्ट्याची भाजी. तर चला आपण रेसिपी बघूया. हे बेसन घेतलं आहे, थोडंसं 2 वाटी असेल. याच्यामध्ये 3 चमच दही, कसुरी मेथी, तेल थोडंसं, थोडासा ओवा, अगदी थोडंसं जिरं, हळद, तिखट, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. तर आपण हे सगळं भिजवून घेऊया मिक्स करून. आता हे छान मिक्स झालेलं आहे. याच्यात थोडं कोमट पाणी घालून घेते मी. तर हे आता आपण छान असं भिजवून घेतलेलं आहे. जसं पाणी लागते पाण्याचं प्रमाण पाहून भिजवून घ्यायचे. याचे आता मी असे गट्टे तयार करून घेणार आहे. तर मी आता सगळे असे गट्टे तयार करून घेतलेले आहे. इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे एकीकडे. आता हे गट्टे असे उकळत्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे. उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे, गार पाण्यात सोडायचे नाही. पाणी उकळत असलं पाहिजे. आता हे गट्टे मी सगळे उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतले आहे. हे छान उकळून वर येतील तोपर्यंत याला उकळू द्यायचं. तर आता हे आपले गट्टे झालेले आहे. गट्ट्याकडे लक्ष ठेवायचं, एकदमही उकळले नाही पाहिजे. हे बघू शकता मी पाण्यामध्ये सोडले होते, ते सगळे संपूर्ण उकळून असे वरती आले. आता हे काढून घ्यायचे. आता हे गट्टे मी काढून घेते. आता हे संपूर्ण गट्टे असे काढून घ्यायचे पाण्यातून. याला थंड होऊ द्यायचे. तोपर्यंत आता मी भाजीची तयारी करून घेते, ग्रेव्हीची. इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे थोडंसं. हा कांदा परतून घ्यायचा. कांदा, हिरवी मिरची, हे 4 ते 5 काजू आणि ही मगजबी याच्यामध्ये टाकून छान भाजून घ्यायची. हे थोडंसं छान परतून झालं. याचा थोडा किंचितच रंग बदलू द्यायचं, बाकी जास्त नाही. याच्यामध्ये 2 टमाटर चिरून घेतले. तर हे छान परतून घ्यायचं. आता हे मसाले परतलेले काजू, मगजबी, कांदा, थोडी हिरवी मिरची आणि टोमॅटो मी मिक्सरमध्ये काढून घेतला आहे. याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून याची पेस्ट करून घेते. तर या प्रकारे मी हे गट्टे कट करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता हे किती छान झालेले आहे. तर हे फ्राय करून तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता याच्यातले अर्धे नंतर भाजी करायसाठी. पण आता मी हे पूर्ण वापरणार आहे. इथे मी या चमचनी 4 चमचे दही घेतलेलं आहे आणि हे छान फेटून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर याच्यात टाकून घेत आहे. 1 चमच गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी. हे सगळं मिक्स करून घेणार आहे. हे आता छान मी मिक्स करून घेतलं आहे. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं मी. आता ही आपली ग्रेव्ही कांदा, टमाटर, काजू आणि मगजबीची त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे छान परतून घ्यायची. आता ही आपली ग्रेव्ही परतून झालेली आहे. तर हे दह्यामध्ये सगळं मिक्स केलं, ते दही टाकून घ्यायचं. तर ही दह्याची जी मी ग्रेव्ही टाकलेली आहे, दह्यामध्ये पूर्ण मसाला मिक्स केलेला
तर हा छान उकळी येतपर्यंत असं मिक्स असं चमचा हलवतच राहायचा, कारण नाहीतर ते दही फुटते आणि ग्रेव्ही आपली ग्रेव्हीची टेस्टही बदलते आणि रंगही बदलते. म्हणून उकळी येतपर्यंत हे असं सारखं हलवत राहायचं. तर तुम्ही पाहू शकता ही छान ग्रेव्ही आपली छान दही मिक्स झाला आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सगळं दही गोड घ्यायचं, आंबट दही वापरायचं नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत दही हे एकदम गोड असलं पाहिजे. तर आता पाहू शकता छान आपलं हे एकदम मस्त परतून झालेलं आहे, कारण तेल सुटलेलं आहे, पूर्ण हे तेल वरती आलं आहे. आता इथे आपण हे जे गट्टे उकळून घेतलं होतं ते पाणी फेकायचं नाही, ते पाणी तेच वापरायचं या भाजीमध्ये. पाणी गठ्ठ्याचं उकळून घेतलेलं पाणी आपण याच्यामध्ये घालून आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि या ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची. तर आपली ग्रेव्ही छान उकळलेली आहे, याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी हे गट्टे टाकते. टाकताना ठेवली ना ते गट्टे मी पूर्ण या ग्रेव्हीमध्ये सोडलेले आहे. आता हे छान उकळू द्यायचं मंद आचेनंतर. हे गट्टे मी पूर्ण ग्रेव्हीमध्ये सोडलेले आहे. आता छान याला उकळी येऊ द्यायची मंद आचेवर. झाकण ठेवायचं, पूर्ण गट्टे हे उकळून वरती येते तोपर्यंत शिजू द्यायचं. तर ही भाजी आता आपली झालेली आहे. छान बघा किती छान तेलाचा तवंग सुटलेला आहे आणि हे गट्टे पण संपूर्ण वरती आलेले आहे. तर ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. वाव, बघायला सांगितलं. यम्मी, मम्मी की रेसिपी एकदम यम्मी.